कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय काका, काय म्हणतोय महाराष्ट्र या ठिकाणी? अरे काय पेपरात असणार तेव्हा नवीन हा, रोज त्याच त्या बातम्या, दुसरं काय. अहो ही साडी बघा ना कशी आहे, आणि वंसांवरती कशी वाटेल. वा, भारी दिसल की. हे बघा, मी पण अर्जुन भाऊजींसाठी हा कुर्ता घेतलाय. जरा बघून सांगा ना कसा दिसेल त्यांना. अगं भारी की, म्हणजे अर्जुनला हा चांगलाच दिसणार. हा प्या एक मिनिट, काय चाललंय आम्हाला कळेल का? अर तुम्हाला माहितीच नाही होय विनू बाबा, आज आमच्या नवरीला पाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. आणि मुलगा कोण आहे माहित आहे का? इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. त्या अमोल अजून दवाखान्यात आहे ना. अरे मग काय होतं विनय काका, आपण हा कार्यक्रम दवाखान्यात करू ना. हो काय दवाखान्यात? हा बापू, अमोलच्या समोर येऊ कार्यक्रम केल्यावर त्याला भारी वाटेल हे मान्य आहे ना तुम्हाला? बापू, हे ना अमोल लवकर बरा होईल हो. आणि आपण शांततेत करूया की कार्यक्रम. मी एकदा डॉक्टरांशी बोलून घेतो. हा बापू, अहो काय झालं, तुम्हाला हे सगळं आवडलं नाही का? दिप्या, अरे कार्यक्रमच करायचा होता ना, मग स्वतःच तेवढं नटून आलाय. आमचं काय? बापू काय हो मामंजी आणि बापू, किती घाबरवलं आम्हाला. रुपाली, काय बी म्हण, पण ही आयडिया लय भारी आहे बर का. अमोलला नक्की आवडेल. चला बापू, आपण आवरूया. चांगलं. चला लवकर बापू. अरे बघ काय, सिंबा आणि त्याचे मित्र आहेत ना, जंगलात फिरू लागतात, खेळू लागतात आणि आईने दिलेला लाडू खाऊ लागतात. म्हणून आईचं ऐकायचं, कळलं का? अच्छा मग का? ठीक आहे. अमोल, कसा आहेस तू? मी एकदम ओके आहे. अमोल, एक गम्मत आहे माझ्याकडे. काय? रिश्ते में तो हम तुम्हारे फ्रेंड लगते. नाम है आराध्या. अरे वा! सिम्बा कनेक्शन, सिम्बा कनेक्शन. अरे मस्त मस्त मस्त. कसा आहे आता अमोल तू? हाय, होतोय आता, रिकवर होतोय हळूहळू. लवकर बरा हो बाळा, आम्ही सगळे तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करतोय. तुम्ही कसे आहात सगळे? अरे मी पण ठीक आहे. तू बरा हो, मग आपण खूप मजा करू. आमचं पण बाळा आता बरं होतंय. हो का? पण मला तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे. माझे मा बाबा माझ्यासाठी पुन्हा लग्न करतायत. तुम्ही सगळे नक्की या. खूप आनंदाची बातमी आहे या बाळा, आम्ही नक्की येऊ. चला येतो आम्ही. हो हो हो. चल बघा. बाय अमोल. बाय. सगळ्यांना कशाला सांगतोय? हो चला 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 रुपाली, पटकन सगळं घेतलंय ना. घरचे 100%. यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ना, मला तेच कळत नाही. मला टेन्शनच आलंय. थांब जरा, बघू आपण. थांब. ये बघ ये बघ. अरे बापू, काय हो? आप्या अगं, एक मिनिट हं, मी अमोलला आत रूम मध्ये घेऊन जाते, मग आपण बोलू. मी सोडतो. काय बापू? सांगू ना. हा, त्याच आप्या, काय आहे, आज तुमच्या लग्नाला सुरुवात होतीये. हो हो, म्हणजे कसं आहे, दीप्यानं आणि मोनानं सगळं ठरवलंय. हा, बापू कदम, तुमच्या दोघांकडे बघून वाटत नाही की हे फक्त ह्या दोघांचं प्लॅनिंग असलं म्हणून? अहो, अमोलची तब्येत कशी आहे आणि त्यात हे सगळं इकडे करायचं होय?
अर्जुन दादा, अहो छोटे सरकारांसमोर आपण सगळी तयारी करू तर त्यांना किती आनंद होईल याचा विचार करा ना. आणि अहो त्यांना आजार आहे हे त्यांच्या लक्षात सुद्धा राहणार नाही. एक मिनिट मोना, म्हणजे नेमकं काय करायचंय तुला? मी 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 सांगतो, आपण या ठिकाणी तुमच्या बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे. काय अहो वंस, एवढं काय टेन्शन घ्यायचं त्यात? आपण एकदम साधा कार्यक्रम करू. अरे तुम्हाला सगळ्यांना कळत कसं नाही? हे बघा, बघण्याचा कार्यक्रम झाला की अमोल हट्ट काय करेल? लग्न पण होऊ द्या. मग आणि काय चाललंय हे बघा, त्याच्या सर्जरीचा आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. त्यात हे सगळं कार्यक्रम कसं हँडल करणार होत आपण हे? अप्प्या अर्जुन, अरे ते लेकरू एवढं आजारी असताना हसतंय खेळतंय, मग आपल्यासाठी काय अवघड आहे सांग बरं? आणि त्याच्यासाठी आपण एवढं करू शकत नाही वे? हो दाजी, हो आता अमोल खुश आहे. आपल्याला फक्त त्यात भर घालायची आहे. मग बघा त्याची सर्जरी कशी झाली हे पण कळायचं नाही त्याला. हा, आणि त्याच्या तोंडावरचं हसू जर का कायम राहिलं तर त्याच्यासारखं दुसरं काय आपल्याला? होय. हम्म. हा, अमोलला अजून माहिती नाहीये ना ऑपरेशनचं, पण तो आनंदात असेल आणि त्याने ऐकलं ना तर त्याला त्याचं एवढं टेन्शन नाही येणार. म्हणून अपर्णा आणि भाऊजी तुम्ही दोघं पण विचार करा याचा. मी तयार आहे. अप्पे, तू विचार केलायस ना नक्की नीट? अर्जुन, हो मी तयार आहे. ए यार जा, तू गंध नखरे करू नको. अरे तू गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे माहित आहे मला. नाही, अगदीच तसं नाही म्हणजे, पण अरे अर्जुन, यात काय नुकसान नाही रे पोरा. दाजी लय वेळ घालवू नका. रुपाली ताई तिकडे जायची. हे कपडे घ्या आणि लवकरात लवकर तयार व्हा. जावा जावा दाजी. दिदे दर तो कपडे. आव जावा, पटकन जावा. चला आऊ ना लवकर. दिप्या, आपण त्यांना कपडे दिलेत, पण ते कपडे शोभल असे आणलेत ना तू कार्यक्रमाला? अहो बापू, तुम्ही दीपकला काय विचारताय? माझ्या आणि मोनाच्या चॉईसची कपडे, त्यामुळे ते व्यवस्थित बसतील सुद्धा आणि छान पण दिसतील. नका काळजी करू. हा मग ठीक आहे. काय अमोलराव, संकल्प बद्दल कोणाला विचारलं का नाही तुम्ही? हो मानिक काका, तो आता मेंटल हॉस्पिटल मध्ये आहे. हा मग ठीक आहे. मला वाटलं उगाच येऊन तुम्हाला त्रास द्यायचा. पण नाही मानिक काका, मानिक काका तुम्ही ना माझ्या मा आणि बाबाच्या लग्नाला या. आम्ही फोटो काढणार आहोत, नाचणार आहोत. अरे बापरे, नक्की येणार हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.